नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 26 मार्च 2018 मंगळवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत. व्हीव्हीपॅटची संख्या वाढवावी असं सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सुचवलं आहे. व्हीव्हीपॅटची संख्या वाढवता येईल का यासंबंधी 28 मार्च पर्यंत माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. व्हीव्हीपॅट बद्दल चंद्रबाबू नायडू आणि 21 विरोधी पक्षनेत्यांच्या याचिकेमध्ये हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की किमान 50% व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची तपासणी करण्यात यावी. आता ऍक्च्युली हे काय आहे की व्हीव्हीपॅटच्या सर्व चिठ्ठ्यांची तपासणी होणार नाहीये, रँडमली काही मतदारसंघातील याची तपासणी केली जाईल असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. पण याच्या अगेन्स्ट हे चंद्रबाबू नायडू आणि 21 विरोधी पक्षनेत्यांच्या याचिकेमध्ये हे स्पष्टपणे नमूद असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की मतदारांचं समाधान जास्त महत्वाचं आहे. कुणावरही शंका उपस्थित सर्वोच्च न्यायालय करत नाहीये, पण मतदारांचं समाधान खूप महत्वाचं आहे. जर उद्या इलेक्शन झाल्यानंतर असं प्रश्नचिन्ह उभं राहिलं की ईव्हीएम हॅक झालं किंवा ईव्हीएम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, तर आपल्या संपूर्ण निवडणूक आयोगाची किंवा लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं, जे मागच्या बऱ्याचशा निवडणुकांमधून आपल्याला दिसून आलेलं आहे. म्हणून ही गोष्ट फार महत्वाची आहे की हिच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असावी आणि ती निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पण टिकली पाहिजे. त्याच्यामुळे व्हीव्हीपॅट हे जे काही प्रकरण आहे सगळं, याबद्दल योग्य तो निर्णय प्रॉपरली इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे. व्हीव्हीपॅटचा फुल फॉर्म काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. आपण बऱ्याचदा व्हीव्हीपॅट बघितलेलं आहे. व्हीव्हीपॅट महत्वाचं आहे बघा आपल्यासाठी. जेट एअरवेजचा स्टेट बँकेला ताबा मिळालेला आहे, पण हा काय तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, कायम स्वरूपाचा नाहीये. जेट एअरवेजचे 51% शेअर आता स्टेट बँकेकडे आलेले आहेत, पण ही कायम स्वरूपी नाही. आता याच्यात गुंतवणूकदार शोधले जातील आणि त्याच्यामधून काहीतरी मार्ग काढला जाईल. नरेश अनिता गोयल या पती पत्नींनी 1993 मध्ये जेट एअरवेजची स्थापना केली होती. परंतु काही दिवसांपूर्वी जेट एअरवेजचं सगळं आर्थिक गणित बिघडलेलं आहे आणि आता यांनी संचालक मंडळावरून राजीनामा दिलेला आहे. स्टेट बँकेने 1500 कोटी रुपयांचं सहाय्य केलेलं आहे जेट एअरवेजला. कंपनीमध्ये 24% भागीदारी असलेल्या एतिहाद एअरवेजचे प्रतिनिधी केविन नाईट यांनी सुद्धा संचालक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. हा रेफरन्स आपण बघितला होता बघा जेट एअरवेजच्या बाबतीत. याच्यावर टीकाही होते. जेट एअरवेज बद्दल सरकारने जो काही हस्तक्षेप केला त्या संबंधी टीका सुद्धा होते. कारण ह्या कंपनीने पण जेट एअरवेज ज्यावेळेस आर्थिक डबघाईला आलं त्यावेळेस बाहेर पडण्याचे म्हणजे प्रयत्न सुरू केले होते. स्टेट बँकेची मालकी तात्पुरती असेल, येत्या काळामध्ये ज्यावेळेस यांना गुंतवणूकदार मिळतील तर तिच्यातून मार्ग काढला जाईल. पण अशा पद्धतीने ज्यावेळेस मोठमोठ्या विमान कंपन्या जर डबघाईला येत असतील तर येत्या काळामध्ये लॉंग टर्म करता खूप प्रॉपर उपाययोजना पाहिजेत. सी विजिल ऍप महत्वाचं आहे बघा. ते PSI STI असिस्टंटची कंबाईनची एक्झाम झाली बघा. तिच्यामध्ये पोर्टलवरच 3 प्रश्न विचारले गेलेत. पेन्सिल विचारलं गेलं, चरक विचारलं गेलं, अजून शी बॉक्स विचारला गेला बघा. त्यामुळे ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. सी विजिल ऍप जे आहे ते आचारसंहिता भंगाची तक्रार तुम्ही निवडणुकी दरम्यान करू शकता. याच्यामध्ये हे 24/7 नसतं. ज्यावेळेस निवडणुका असतात, आचारसंहिता लागू झाली की तुम्ही सी विजिल ऍपचा वापर करू शकता आणि सी विजिल ऍपमधून तुम्ही जर आचारसंहितेचा भंग कुणी करत असेल तर त्याची तक्रार सरळ निवडणूक आयोगाला करू शकता. पण आता याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत. ते म्हणजे काय, तुम्ही सी विजिल ऍप जर मोबाईलमध्ये डाउनलोड केलं तर ते इन्स्टॉल करताना ते तक्रारकर्त्याची वैयक्तिक माहिती तिच्यामधून मागवली जाते. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की इंटरनेटचा वेग थोडा प्रॉब्लेमॅटिक होतोय. 3G मध्ये फोटोज किंवा व्हिडिओज अपलोड करणं सोपं जात नाहीये. सो सी विजिल बद्दल असे इश्यू आहेत. सी विजिल ऍप खूप महत्वाचं आहे बघा, लक्षात ठेवा. IIT मुंबई जे इन्सुलिन तयार करणाऱ्या जैव कृत्रिम स्वादुपिंडाची निर्मिती केलेली आहे आणि इन्सुलिन तयार करणारं जैव कृत्रिम स्वादुपिंड निर्माण झालेलं आहे. तर मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी ही एक पर्वणीच आहे. बाळाच्या नाळेतील स्टेम सेलचं वैशिष्ट्य काय असतं, जनरल सायन्सची रिलेटेड ही महत्वाची न्यूज आहे. इन्सुलिन काय असतं तुम्हाला करावं लागेल. अल्फा बीटा गॅमा जे काही सेल हे आहेत ते अल्फा काय करतं, बीटा काय करतं, गॅमा काय करतं. त्याच्यानंतर स्टेम सेल्स काय असतात तर ते स्वतः यांच्यामध्ये रिजनरेट होण्याची कॅपॅसिटी असते बघा. स्टेम सेल हे स्वतः त्यांच्या एका सेलपासून नवीन जीव निर्माण होऊ शकतो किंवा नवीन ऑर्गन निर्माण केला जाऊ शकतो. स्टेम सेलवर प्रश्न विचारले जातात बघा. स्टेम सेलवर UPSC MPSC मध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल. स्टेम सेल नीट करून ठेवा. आणि डुकराच्या स्वादुपिंडातले आयलेट पेशी, बाळाच्या नाळेतील स्टेम सेल आणि डुकराच्या स्वादुपिंडातल्या आयलेट पेशी याचा वापर करून जयेश बेल्लोरे नावाच्या संशोधकांनी IIT मुंबईच्या इन्सुलिन तयार करणारं जैविक कृत्रिम स्वादुपिंड तयार केलेलं आहे. आता यांनी हे उंदराच्या शरीरामध्ये याचं प्रत्यारोपण केलं होतं.
पण त्याच्या इतर कुठल्याही अवयवावर याच्यामुळे परिणाम झाला नाही. त्याच्यामुळे माणसांमध्येही वर्कआउट होऊ शकतं, असा एक काही असे त्या काळामध्ये गोष्टी क्लिअर होतील. अजून महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल पासून वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाच्या पाट्या देण्यात येणार आहे. उच्च सुरक्षा क्रमांकाच्या पाट्या म्हणजे काय राहील, तर तिच्यावर जो क्रमांक राहील तो हॉट स्टॅम्पिंगद्वारे टाकण्यात येईल. त्याचबरोबर त्या पाटीवर बारकोड सुद्धा असेल, 3D होलोग्राम पण असेल. बारकोड स्कॅन केल्यावर आरटीओ किंवा वाहतूक पोलीस यांना वाहनाची संपूर्ण माहिती मिळेल. हे गुड गव्हर्नन्सचं एक्झाम्पल किंवा टेक्नॉलॉजी गव्हर्नन्स मध्ये कशी वापरली जाते त्याचं एक्झाम्पल आहे. हे तुम्ही वापरू शकता. म्हणजे आता कुठल्याही वाहनाची जी काही पाटी आहे, नंबरची प्लेट आहे, नंबर प्लेट, ती स्कॅन केल्याबरोबर म्हणजे नवीन जे काही वाहनं येतील 1 एप्रिल नंतर त्यांना हे असणार आहे बघा. सो अशा पद्धतीने टेक्नॉलॉजीचा गव्हर्नन्स मध्ये वापर हे आपल्याकरता महत्वाचं एक पाऊल आहे. त्याच्यानंतर अभेद्य, हे खूप महत्वाचं आहे. आशियातलं पहिलं प्रशिक्षण केंद्र आहे लोणावळा येथल्या INS शिवाजीवर करण्यात आलेलं आहे. अभेद्य काय आहे बरं? युद्ध नौकेवर कोणताही आण्विक, जैविक किंवा रासायनिक हल्ला झाला तर बचाव कार्य कसं करायचं याच्या ट्रेनिंगसाठीचं हे प्रशिक्षण केंद्र आहे अभेद्य. न्यूक्लिअर, बायोलॉजिकल अँड केमिकल ट्रेनिंग फॅसिलिटी केंद्र, याचं नाव अभेद्य आहे. INS शिवाजीची स्थापना 1945 मध्ये करण्यात आली होती लोणावळा येथे. भारतीय नौदलाची महत्वाची अ वर्गाची प्रशिक्षण संस्था आहे INS शिवाजी. 2019 हे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेलं आहे INS शिवाजीने, त्याच्यामुळे तेही विचारलं जाऊ शकतं. अभेद्य हे खूपच महत्वाचं आहे बघा. आशियातलं पहिलं असं प्रशिक्षण केंद्र आहे, तिच्यामुळे प्रश्न येणार येत्या काळामध्ये. जेसिंटा आर्डन, हे तुम्ही ऐकलं असेल नाव, पंतप्रधान आहेत न्यूझीलंडच्या. 38 वर्ष वय आहे फक्त. न्यूझीलंडमध्ये जो ख्राईस्टचर्च मशिदींवर गोळीबार झाला त्यावेळेस म्हणजे स्थलांतरित मुस्लिमांसाठी हो तुम्ही आमचेच आहात ह्या पद्धतीने त्यांनी ज्या उद्गार काढलेले आहेत. आणि आता सध्या जगामध्ये यांची खूप सर्वदूर चर्चेचा विषय आहे जेसिंटा आर्डन, कारण यांनी हिजाब वगैरे घालून ज्या काही कुटुंबांना ह्या गोळीबारामध्ये इजा पोचली आहे किंवा ज्यांचं म्हणजे ज्यांनी आपले लोक स्वकीय गमावलेले आहेत त्या सर्वांशी जाऊन भेट घेणं आणि ती त्यांच्या डोळ्यात दिसणारी जी काही करुणा आहे तिच्यामुळे जेसिंटा आर्डन ऑलरेडी बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत होत्या. म्हणजे पंतप्रधान झाल्यावर कार्यालयातच त्यांनी बाळाला जन्म दिलेला आहे. 3 महिन्याच्या बाळकाला घेऊन संयुक्त राष्ट्राच्या सभेत सहभागी झालेले आहेत. ह्या गोळीबाराच्या घटनेनंतर बंदूक परवाना कायदा त्यांनी खूप कठोर केलेला आहे न्यूझीलंड मधला. एक स्टेटमेंट आहे बघा ड्वाईट आयन्सेनहॉवरचं, माजी अध्यक्ष आहे अमेरिकेचे. प्रामाणिकपणा हा नेत्याचा निर्विवादपणे सर्वोच्च गुण असला पाहिजे आणि हा जेसिंटा आर्डनच्या बाबतीत लागू होतं असं त्यांनी एक एकंदरीत चित्र आहे. जेसिंटा आर्डन लक्षात असू देत. त्याच्यानंतर वन कायद्यामध्ये बदल जो आहे त्याच्याबद्दल खूप लिहून येत आहे. आपण मागे याचे डिटेल्स बघितले होते. वन खातं विरुद्ध नागरिक असा संघर्ष या वन कायद्यातील बदलांमुळे होत आहे. 1927चा कायदा हा खूप जुना झाला आहे म्हणून त्याच्यात बदल अपेक्षित आहे, म्हणून हे बदल करण्यात येत आहे. 2006चा जो कायदा होता तिच्यात ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार होते. म्हणजे जंगलात एखादा उद्योग जरी तुम्हाला सुरू करायचा असला तर ग्रामसभेची परवानगी लागायची नाही. ह्याच याच्यावरून ओडिसातल्या नियमगिरी पर्वतावरील प्रस्तावित खाणींना परवानगी नाकारण्यात आली होती. मग ओडिसामधल्या नियमगिरी पर्वतावरील प्रस्तावित खाणींना परवानगी नाकारण्यात आली आणि आता जो कायद्यात बदल आहे त्याच्यामध्ये ग्रामसभेचे सर्वोच्च अधिकार कमी करून जिथे वन अधिकार कायदा लागू नये तिथे वन ग्राम आणि संयुक्त वन संस्थापनाची व्यवस्थापनाची संकल्पना राबवण्यात येणार आहे. म्हणजे आता ग्रामसभेचे अधिकार कमी आणि वन ग्राम आणि संयुक्त वन व्यवस्थापन हे तिथं बघणार. जंगलावरील नियंत्रण हे वन खात्याकडे जात आहे आणि तिच्यामुळे प्रॉब्लेम काय येतील येत्या काळामध्ये की अशा पद्धतीचे उद्योग वगैरे तिच्यामधून ग्रामीण हिच्यातलं एक्सप्लॉयटेशन होऊ शकतं. वनांमध्ये राहणारे लोक किंवा तिथले जे काही नागरिक आहेत त्यांना सरळ सरळ हिच्यामध्ये संघर्ष करावा लागणार आहे. तो हिच्यावर खूप लिहून येतोय. त्याच्याकरता 2006चा कायदा, 1927चा कायदा हे तर तुम्हाला बेसिक पर्यावरणाच्या पुस्तकातून वाचायचंच आहे. याच्याच बरोबर आता ओडिसाचा रेफरन्स आलेला आहे. आपण ओडिसाबद्दल जाणून घेऊयात थोडं. ओडिसा हे जे स्टेट आहे तर ओडिसा खूप आपल्यासाठी महत्वाचं स्टेट आहे. ओडिसावर खूप प्रश्न विचारले जातात बघा. आणि हा जो मॅप आहे ना हा ICSE स्कूल साठीचा मॅप आहे. आता तुम्हाला ह्या मॅपचं एक वैशिष्ट्य सांगतो. बाकीच्या मॅपमध्ये असे बॉक्सेस नसतात बघा, हिच्यामध्ये असे बॉक्स दिलेले आहे. आता कोणार्कचं सूर्य मंदिर आहे, 13th सेंचुरी सन टेम्पल कोणार्क डेडिकेटेड टू हिंदू सन गॉड सूर्या. म्हणजे अशी छोटी छोटी माहिती हिच्यामध्ये दिलेली आहे आणि हा चांगला मॅप आहे. तुम्ही बघू शकता. बऱ्याच लोकांचा हा इश्यू होता की मॅप नेमका कुठला आहे, तर यशचान पब्लिकेशनचा हा मॅप आहे ICSE स्कूल साठीचा.
तर हा तुम्ही घेऊ शकता मार्केटमध्ये. तुम्ही एकदा है ना, काही लोकांचं म्हणणं होतं की ऑनलाईन खूप मॅप आहेत, तर ते चेक करून घ्या. आयसीएससी स्कूलसाठीचा हा मॅप आहे. म्हणजे असे सर्क्युलर मंदिर पण आहे ओडिसामध्ये. आणि या सर्क्युलर मंदिरमध्ये 64 फिमेल फिगर्स असतात, ज्याला योगिनी म्हटलं जातं. आणि त्या योगिनींची पूजा केली जाते. हे बघा, प्रत्येक हिच्यामध्ये एक एक मूर्ती आहे. इथं अशा 64 मूर्त्या असतात सर्क्युलर हिच्यामध्ये. तर हे ओडिसाचं खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे रुरल एरियाचं. ओडिसामध्ये महत्वाच्या गोष्टी काय काय आहेत ते बघा बरं. कोणार्क सूर्यमंदिर पुरी पासून जवळच आहे बघा, हे 30-35 किलोमीटर आहे. हा बे ऑफ बेंगॉल आहे. याच्याच बाजूला, पुरीच्या बाजूला चिलिका लेक आहे. हे खूप महत्वाचं आहे चिलिका लेक. याच्यावर खूप प्रश्न विचारले जातात. माउथ ऑफ दया रिव्हरच्या याच्यावर आहे हे. दुसरी महत्वाची गोष्ट, हा भारतातला आणि आशियातला सगळ्यात मोठा ब्रॅकिश वॉटर लगून आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आता 2018 मध्ये चर्चेत होत आहे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जी आहे त्याचं पहिलं रिजनल सेंटर हे चिलिका लेकला सुरू करण्यात आलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यातलं मंगलाजोडी टुरिझम मार्ट पण आहे, ते त्याच्यासाठी त्याला पण पुरस्कार मिळालेला आहे मंगलाजोडीला हेरिटेजचा. त्याच्यानंतर चिलिका लेक जे आहे ही पहिली वॉटर बॉडी होती भारतातली जी रामसार कन्व्हेन्शन मध्ये वेटलँड म्हणून तिला 1981 मध्ये इन्क्लूड करण्यात आलं. मॉन्ट्रिक्स रेकॉर्डमध्ये सुद्धा चिलिका लेक होतं, पण मॉन्ट्रिक्स रेकॉर्डमधून चिलिका लेकला काढून टाकण्यात आलेलं आहे. तर याच्यावर एमसीक्यू विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, तर ते एक लक्षात असू देत. चिलिका लेक संबंधी आपल्याला एकूण एक माहिती पाहिजे. हा इथं तुम्हाला हिराकुंड डॅम दिसतोय बघा, महानदीवर असणारा हिराकुंड धरण. तर हे आपल्याला विचारलं जातं. ही महानदी तुम्ही बघू शकता छत्तीसगड कडून येते आणि या महानदीवर हा हिराकुंड डॅम ओडिसामध्ये आहे. नद्या जर तुम्ही बघितल्या तर सुवर्णरेखा ही वरती आहे. सुवर्णरेखा ही बघा वेस्ट बेंगॉल मधून वरतून झारखंड, वेस्ट बेंगॉल आणि हिच्यामध्ये पण एंट्री करते. त्याच्याकरता ही बैतरणी आहे. त्याच्यानंतर खाली महानदी आहे. त्याच्यानंतर ऋषिकुल्य रिव्हर आहे, वंशधारा रिव्हर आहे. आणि आपण ज्या गोष्टी नियमगिरीबद्दल बोललो, तर रायगडा नावाचं जे काही जिल्हा आहे तिथं नियमगिरी हिल्स आहे. या नियमगिरी हिल्सवर उद्योगधंदे येणार होते, ते ह्याच 2006च्या फॉरेस्ट जो काही कायदा आहे आपला त्याच्यानुसार सुप्रीम कोर्टाने याच्यावर बंदी आणली. ग्रामसभेने परमिशनच दिली नव्हती. हा खाली कोरापूट डिस्ट्रिक्ट आहे बघा. कोरापूट हे मिनरल डिपॉझिटसाठी खूप फेमस आहे, तर कोरापूट पण आहे खाली. तर तुम्ही ह्या गोष्टी फार महत्वाच्या. आणि हा दंडकारण्याचा प्रदेश आहे सगळ्यात, है ना. दंडकारण्य हे एक लक्षात असू देत. हा सगळा पूर्ण म्हणजे दंडकारण्य हे इकडून येतं, छत्तीसगड वगैरे सगळा हिच्यामध्ये हा रिजन मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसतात. त्याच्यानंतर गरझाट हिल्स पण लक्षात असू देत. ह्या पूर्ण जे आहे ते गरझाट हिल्स आहेत, ओडिसामध्ये आहेत. तर तेवढं ओडिसाबद्दल ह्या काही बेसिक गोष्टी लक्षात असू द्यात. मी तुम्हाला या मॅपचं फ्रंट पेज पण दाखवतो. ऍक्च्युली हा मॅप बऱ्यापैकी जुना आहे माझ्याकडे आता, तर तुम्ही हा बघू शकता बा. आयसीएससी एस चांद ॲटलास आयसीएससी मॅप. आणि याचे जे ऑथर आहेत ते ऑथर पण आहे की मंजू धोंडियाल, अंजली सक्सेना आणि एन के चौधरी. ओके, तर हा मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता मॅप. दुसरी महत्वाची बाब आहे की सांख्यिकी सत्यावर लेख आलेला आहे बघा. जी दडपली जाते ती बातमी असते आणि उघड केली जाते ती जाहिरातबाजी असते, असं जॉर्ज ऑरवेल म्हटलं होता. जॉर्ज ऑरवेलचे 2 पुस्तकं खूपच फेमस आहे. आयुष्यात कधी वेळ भेटला तर वाचा, ॲनिमल फार्म आणि 1984. सो जॉर्ज ऑरवेल हा खूप महत्वाचा माणूस आहे. पिरियोडिक लेबर फोर्स सर्व्हे जो आहे, तो पिरियोडिक लेबर फोर्स सर्व्हे काय म्हणतो, 2011-12 ते 2017-18 मध्ये काय चेंजेस झालेले आहेत. एक, रोजगार 42 कोटींवरून 37.3 कोटींवर आलेला आहे, म्हणजे 4.5 कोटी लोकांनी रोजगार गमावलेला आहे. पुरुषांचा रोजगारांमध्ये घट झालेली आहे. 30.4 कोटीवरून 28.6 कोटी पुरुषांच्या रोजगारामध्ये घट आलेली आहे. ग्रामीण महिलांबद्दल आपण न्यूज बघितलीच होती आधीच्या लेक्चर्समध्ये, 2004 पासून कशी घट आलेली आहे. तर हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. सांख्यिकी सत्य दडपलं जाता कामा नये, सरकारने त्या बाबतीत ट्रान्सपरंट राहावं, अशा पद्धतीचं हे आहे. त्याच्यानंतर चिनूक न्यूजमध्ये बघा, हवाई दलाच्या ताफ्यामध्ये हे हेलिकॉप्टर दाखल झालेलं आहे. अमेरिकेत तयार झालेले अवजड सामान वाहून नेणारी चिनूक ही हेलिकॉप्टर, 4 चिनूक हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात दाखल झालेले आहेत. हे 2 इंजिन असणारं हेलिकॉप्टर आहे. सैन्य, तोफखाना, उपकरणं आणि इंधन याची वाहतूक हे करतं. दिवसाच नाही तर रात्रीही कारवाई करण्यासाठी सक्षम असणारं चिनूक हे हेलिकॉप्टर आहे. 15CH-47FI चिनूक हेलिकॉप्टर 126 हेलिकॉप्टर ताफ्यात कार्यान्वित झालेलं आहे. सो चिनूक बद्दल आपल्याला येत्या काळात विचारलं जाऊ शकतं.
मठाच्या संपादकीला विद्वेषाची काळी सावली, म्हणजे वर्णद्वेष कसा पसरतोय सध्या आणि उजवी शक्ती वाढते, न्यूझीलंड मधला उदाहरण घेऊन यांनी हा लेख लिहिलेला आहे. तर भारतानेही याबद्दल सावध राहिलं पाहिजे वंशदेशी गोष्टींबद्दल. तर ते हा एक मॅप आहे. हे एक संपादकीय. लोकसत्ताचे जे संपादकीय आहेत ते निवडणूक आणि राजकीय पक्ष यांच्याशी संबंधित आहेत. ते दोघी तुम्ही डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या टेलिग्राम चॅनलला वाचू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या खाली आहे बघा. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या युट्यूब चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.